स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोल्हापूर राधानगरी रस्त्यावरील संकल्पसिद्धी कार्यालयाजवळ एक व्यक्ती एमडीएम ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी आलेल्या समीर उर्फ साजन गुलाब शेख याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं सांगली नाका इथं राहणाऱ्या पिस्तूल तस्कर कुख्यात गुंड मनीष नागोरी याच्याकडून ड्रग्ज घेऊन आल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मनीष नागोरीलाही अटक केली। पोलिसांनी शेख आणि नागोरीकडून 15,51,000 रुपये किमतीचं 12 ग्रॅम एमडीएम ड्रग्ज आणि गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी जप्त केली आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुगटे, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, महेश गवळी, अशोक पवार, अमित सरजे, संतोष बर्गे, वैभव पाटील, विजय इंगळे, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, शुभम संगपाळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला।